सन्माननीय विचारपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शहरातील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आदरणीय डॉक्टर अनिल शिंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जैन सर, ज्यांनी आत्ताच प्रास्ताविक केलं आणि या यात्रेची भूमिका समजावून सांगितली, ते आदरणीय अर्जुन कोकाटे सर, माझे स्नेही आणि शहरात नेहमीच नानाविध कार्यक्रम आयोजित करणारे आदरणीय प्राध्यापक बापूसाहेब अशोक पवार सर, आदरणीय दर्शनाताई बिराडे साहेब, वैष्णव सर, समोर उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज साने गुरुजींच्या जन्ममहोत्सवानिमित्ताने संविधान निर्धार यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या यात्रेनिमित्ताने संविधानाचा जागर करण्यासाठी, संविधान समजावून सांगण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी साने गुरुजी आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांना अभिवादन करतो. सोबतच प्राचीन भारताची ओळख असणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या लेकरांसाठी शिक्षणाची द्वारं खुली करणारे या देशातील खरेखुरे महात्मा ज्योतिराव फुले, या देशातल्या लेकींनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे म्हणून आपल्या अंगावर दगड विटांचा मारा सहन करणाऱ्या राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, एक महाराचं पोरग 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालं, चांगल्या गुण त्याने प्राप्त केलं म्हणून आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये हत्तीवरून साखर वाटणारे आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना, विचारांना, संस्कारांना अभिवादन करतो. या ठिकाणी मी एक व्याख्याता म्हणून आलेलो नाही आहे, तर आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली म्हणून मी आलेलो आहो. मित्रांनो, भारतीय संविधान हे का निर्माण झालं, कसं निर्माण झालं याच्या संदर्भात मी भाषण वगैरे काही करणार नाही, पण संवाद मात्र निश्चित साधणार आहे. तुंटे सरांनी अर्धा तासाचा अवधी दिलेला आहे. सन 1945 मध्ये द्वितीय महायुद्ध हे संपुष्टात आलं आणि त्यावेळेला ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनामध्ये भारताला संविधान देण्याविषयीचे विचार घोळू लागले. ब्रिटिश देश सोडून जायला तयार झाले, पण जाता जाता त्यांनी असं सांगितलं की आम्ही या देशातून जाऊ, पण या देशामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, गटाचे, आचारांचे, विचारांचे, संस्कारांचे लोक या ठिकाणी वास्तव्य करतात. या लोकांना राज्य करणं सुलभ जावं या दृष्टिकोनातून त्यांनी संविधान निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी संविधान सभेची निर्मिती व्हावी म्हणून या ठिकाणी कॅबिनेट मिशनची स्थापना केली. या कॅबिनेट मिशनलाच त्रिस्तरीय मंडळ म्हणून संबोधलं जातं. या त्रिस्तरीय मंडळाने या देशाचा राज्यकारभार करणं कसा राहील, त्यांना कोणत्या अडचणी येतील किंवा त्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या कशा दुरुस्त करता येतील यासाठी एक संविधान सभा निर्माण करावी म्हणून सुचवलं आणि मग देशामध्ये संविधान सभेची निर्मिती करण्याचं प्रक्रिया ही सुरू झाली. ही वेळ होती साधारणतः 1945-46ची. पण त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत प्रवेश नव्हता.
किंबहुना त्याच्या अगोदर म्हणजे 45-46मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झालेला होता. सारा देश एका बाजूला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन हे एका बाजूला होतं. त्यामुळे साहजिकच त्यांचा पराजय होणं ही स्वाभाविक गोष्ट होती. आणि त्यामुळे तत्कालीन काळातल्या राज्यकर्त्यांना असं वाटायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश होता कामा नये. किंबहुना त्यांनी तशी व्यवस्थाच करून ठेवलेली होती. म्हणजे बॅरिस्टर जयकरांना बोलवलं, बॅरिस्टर जिनांना बोलवलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या देशातले एक कळकळीचे नेते आहेत, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक मोठा व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांना देखील बोलवणं जाणं अपेक्षित होतं. परंतु त्यांना बोलवलं गेलं नाही आणि त्यांच्याशिवाय संविधान सभा ही सुरू करण्यात आली होती. पण ब्रिटिशांची अट होती की संविधान सभा निर्माण झाल्याशिवाय तुम्हाला देशाला स्वातंत्र्य दिलं जाणार नाही. आणि त्याच कालावधीमध्ये म्हणजे त्याच्यापूर्वी 18, 19 आणि 20 जुलै 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं एक अधिवेशन नागपूर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि या अधिवेशनाला जवळजवळ 50,000 पुरुष आणि 25,000 महिला उपस्थित होत्या. म्हणजे 75,000 लोक या अधिवेशनाला उपस्थित होते. आणि या अधिवेशनाची नोंद ब्रिटिश शासनाने घेतलेली होती. आणि त्याच वेळेला 20 जुलै 1942ला तत्कालीन व्हाईसरायने बाबासाहेबांना एक पत्र पाठवलं, एक तार केली आणि दिल्लीला बोलवलं. आणि त्या दिल्लीला व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तर तब्बल 4 खात्यांचं मंत्रीपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं. एक मजूर मंत्री, दुसरं ऊर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री. म्हणजे ऊर्जा मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 2000 साली या देशाची लोकसंख्या किती असेल आणि या देशाच्या लोकसंख्येला किती वीज लागेल याचा आराखडा त्यावेळेला तयार केला होता. या देशामध्ये 2 प्रकारच्या नद्या वाहतात, पश्चिम पूर्व वाहिनीच्या नद्या आणि दक्षिण उत्तर वाहिनीच्या नद्या. नदीजोड प्रकल्प सर विश्वेश्वरांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सुचवलेला होता. कदाचित त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी किंवा आताच्या राज्यकर्त्यांनी जर तो नदीजोड प्रकल्प अंमलात आणला असता तर कदाचित अंबळनेरची बोरी कोरडी वाहिली नसती किंवा चोपड्याजवळची तापी कोरडी वाहिली नसती. पण तसं झालं नाही. ब्रिटिशांनी अट घातली होती की एवढा विद्वान माणूस जर तुमच्याकडे आहे तर त्याचा संविधान सभेमध्ये प्रवेश झाला पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन काळातल्या राज्यकर्त्यांना वैचारिक मतभेद बाजूला ठेवून, कडवा विरोध बाजूला ठेवून बॅरिस्टर त्यावेळेला जे मुंबईला बॅरिस्टर म्हणून होते त्यांना त्या जागेचा राजीनामा द्यायला लावला. त्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं. बाबासाहेबांना त्यांनी निवडून आणलं आणि बाबासाहेबांचा संविधान सभेत प्रवेश झाला. त्याच्यापूर्वी सुद्धा बाबासाहेब पश्चिम बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने निवडून गेलेले होते. पण व्हाईसरॉय माउंटबॅटनच्या फाळणीच्या धोरणामुळे तो भाग बंगाल प्रांताचा भाग पाकिस्तानला जोडला गेला. त्यामुळे त्यांचं सभा सदस्यत्व हे त्यावेळेला संपुष्टात आलं होतं. आणि मग अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान सभेत प्रवेश झालेला आहे. मग मित्रांनो, भारतीय संविधान काय आहे? तर भारतीय संविधान हा मानवतेचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधान जीवन जगण्याची एक पद्धती आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, समाजवाद, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता जगातल्या उत्तमोत्तम मानवी मूल्यांचं एक अजब असं रसायन आहे. झोपलेल्याला जागे करणारं, जागे झालेल्याला उठून बसवणारं, उठून बसलेल्याला चालतं करणारं, चालणाऱ्याला धावतं करणारं आणि धावणाऱ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारं एक अजब असं शस्त्र, एक अजब असं साधन भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानामुळेच कालपर्यंत उभी असणारी चातुर्वर्ण व्यवस्था ही आडवी झालेली आहे. गावकुसा बाहेर राहणारा आमचा बांधव भारतीय संविधानामुळेच आज गावात येऊन वास्तव्य करायला लागलेला आहे. भारतीय संविधानामुळे या देशातल्या बहुसंख्य म्हणजे 85% लोकांना
जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळालेला आहे. भारतीय संविधान या देशाचा प्राण आहे. भारतीय संविधान या देशाचा आत्मा आहे. ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंतचा सर्व राज्यकारभार हा भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच चालतो. आणि म्हणून एक शायर असं म्हणतात, साहेबराव एरेकर असं म्हणतात, मोजता येणार नाही जगातल्या कोणत्याही मापानं, मोजता येणार नाही जगातल्या कोणाच्याही बापानं, असं दिलं रे आम्हाला भारतीय संविधानानं, असं दिलं रे आम्हाला भारतीय संविधानानं. भारतीय संविधानाने आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतीय संविधानाने आम्हाला माणूस म्हणून एक चेहरा दिलेला आहे. ज्यावेळेला भारतीय संविधान अस्तित्वात नव्हतं, राज्यघटना अस्तित्वात नव्हती, त्यावेळेला मित्रांनो देशातल्या 85% लोकांना, 90% लोकांना चेहरा सुद्धा नव्हता. तुमच्यासर कदाचित सांगता येत नव्हतं की मी कोण आहे. आज भारतीय संविधान असल्यामुळे मी कोण आहे, माझं स्वभान, माझं आत्मभान, माझं आत्मतेज, माझं आत्मबल हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जागृत झालेलं आहे. अनेक गोष्टी मी करू शकतो, अनेक कार्य मी करू शकतो, हे निव्वळ भारतीय संविधानामुळेच आहे. मग या भारतीय संविधानात नेमकं आहे काय? अनेकांना असं वाटतं की भारतीय संविधान हे फक्त बौद्धांसाठी आहे. पण भारतीय संविधान हे बौद्धांसाठी नाही. ज्यावेळेला भारतीय संविधान तयार करण्यात आलं, भारतीय संविधानाची पूर्वपीठिका अशी आहे, 6 डिसेंबर 1946ला संविधान सभेची निर्मिती झाली. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेतल्या मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. 30 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बैठक घेतली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान तयार झालं, संसदेपुढे मांडण्यात आलं, संसदेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, संविधान मंजूर झालं, संविधानाला मान्यता देण्यात आली. 24 जानेवारी 1950ला भारतीय संविधानाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरची बैठक घेतली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान हे अंगीकृत करण्यात आलं किंवा स्वीकारण्यात आलेलं आहे. या संविधान सभेमध्ये, मसुदा समितीमध्ये 6 सदस्य होते. एक अय्यर होते, एक अय्यंगार होते, मित्तल होते, डी.पी. खेतान होते, मुन्शी होते. पण या 6 लोकांपैकी फक्त काम केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 2 लोकांना बाबासाहेबांच्या जातीचा विटाळ होता. एकाला स्वतःची कामं होती, एकाची पत्नी आजारी होती, एक कामकाजानिमित्ताने परदेशात गेलेले होते आणि एक भयापोटी बाकी येत नाही, मग मीच कशाला जायचं म्हणून एक यायला तयार नव्हतं. पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस रक्ताचं पाणी करून, हळाचं काढे करून, अहोरात्र परिश्रम घेऊन एकट्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे तयार केलेलं आहे. मित्रांनो, या भारतीय संविधानामध्ये नेमकं काय आहे? भारतीय संविधानामुळे उभी असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उभी असलेली चातुर्वर्ण व्यवस्था ही आडवी झालेली आहे. 4 वर्ण जे होते यांना मूठ माती देण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. आम्हाला चेहरा देण्याचं काम, आम्हाला ओळख देण्याचं काम, आमच्यामधलं आत्मभान, आमच्यामधलं आत्मतेज, आमच्यामधली आत्मजागृती निर्माण करण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या पहिलंच कलम, भारतीय संविधानामध्ये त्यावेळेला 22 भाग होते, 395 कलम होते आणि 8 परिशिष्ट किंवा 8 विभाग होते. 395 कलम याच्यासाठी होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सामाजिक गुरु होते महात्मा ज्योतिराव फुले, हे त्यावेळेला पुण्यामध्ये गंजपेठेमध्ये 395 नंबरच्या खोलीत राहायचे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता, त्यांच्याप्रती आत्मीयता व्यक्त करण्यासाठी कदाचित भारतीय संविधानामध्ये 395 कलम असावी. आज 25 भाग आहेत, 448 कलम आहेत
आणि 12 परिशिष्ट आहेत. 5वी आणि 6वी अनुसूची ही अनुसूचित जमातीसाठी, आमच्या आदिवासी बांधवांसाठी ही राखून ठेवलेली आहे. भारतीय संविधानामध्ये 448 कलमं जरी असली तरी एकाच कलमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला विवेचन केलेलं आहे आणि ते कलम पहिलंच आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलंय इंडिया दॅट इज भारत. या एकाच माझ्यापेक्षा कदाचित तुमटे सर जास्त सांगू शकतील. या एका कलमाशिवाय कोणत्याही कलमाचं विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं नाही. कदाचित त्यांना माहिती असेल की माझ्यानंतर या देशाचं रूपांतर हिंदुस्थानात कधी केलं जाईल हे सांगता येत नाही. पण मित्रांनो, या देशाचा उल्लेख करताना भारतीय संविधानामध्ये हिंदुस्थान हा उल्लेख डॉक्टर साहेब कुठेही केलेला नाही. कारण या देशामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, 12 बलुतेदार राहतात, 18 आलुतेदार राहतात, तेली, माळी, साळी, कोळी, सुतार, लोहार, न्हावी, धोबी, जोशी, गुरव, मार, मांग, चांभार, वडर, मेहतर, मदारी सगळे 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 लोक राहतात. मग जर सगळे लोक राहतात, गुण्या गोविंदाने राहतात, मग हा देश फक्त एका जातीचा, एका धर्माचा, एका पंथाचा, एका गटाचा, एका संप्रदायाचा कसा होऊ शकतो? ही भीती कदाचित त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असेल, म्हणून त्या एका कलमाचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी त्यावेळेला केलं आहे, इंडिया दॅट इज भारत. संविधानातील 13व्या कलमानुसार मनुस्मृतीला मूठ माती देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. मनुस्मृती उद्ध्वस्त केली, मनुस्मृती गाडून टाकली, मनुस्मृती संपुष्टात आणली. का? ढोल, शूद्र, पशु, गवार और नारी यह है सब ताड़ना के अधिकारी, असं मनुस्मृतीने म्हटलं होतं. ढोल वाजवण्याचं वाद्य, पशु जनावर, गवार अडाणी माणूस, शूद्र अनुसूचित जे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जितक्या लोकांचा समावेश होतो तितके सगळे लोक, अतिशूद्र, महार, मांग, चमार हे सगळे, आणि नारी म्हणजे या देशातली 50% लोकसंख्या असलेली स्त्री, या है सब ताड़ना के अधिकारी, ठोकायच्या वस्तू आहेत, झोडायच्या वस्तू आहेत, असं वर्णन मनुस्मृतीमध्ये केलेलं असल्यामुळे घटनेच्या 13व्या कलमानुसार मनुस्मृतीला मूठ माती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला केलेलं आहे. घटनेच्या 14व्या कलमानुसार ऑल आर इक्वल बिफोर लॉ, कायद्या समोर सर्व समान ही संकल्पना ही मानण्यात आलेली आहे. घटनेच्या 15व्या कलमानुसार हे राज्य तुमच्यासोबत कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही असं मानण्यात आलेलं आहे. घटनेच्या 16व्या कलमानुसार नोकऱ्या दिल्या. मी ज्या आधाराने या ठिकाणी बोलतोय, कदाचित मला नोकरी नसते, मला बोलताही आलं नसतं, किंवा कदाचित तुम्हाला नोकरी नसते, तुम्हाला बसताही आलं नसतं. या नोकऱ्या दिलेल्या आहेत, नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलेलं आहे. घटनेच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता कायद्याने नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे, नष्ट करण्यात आलेली आहे, उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे, तिला मूठ माती देण्यात आलेली आहे. घटनेच्या 19व्या कलमानुसार मला बोलण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जर कदाचित मनुस्मृतीचं राज्य राहिलं असतं तर मगाच माझी जीभ छाटली गेली असती आणि ऐकणाऱ्यांच्या कानात कदाचित शिसं ओतलं गेलं असतं. घटनेच्या 21व्या कलमानुसार वेठबिगारी कायद्याने रद्द करण्यात आलेली आहे. घटनेच्या 23व्या कलमानुसार बाल प्रतिबंधक कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. घटनेच्या 25व्या कलमानुसार धर्मांतर करण्याचा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. आणि त्या अधिकाराचा आधार घेऊनच आज आमचे बरेचसे बांधव बौद्ध समाजामध्ये प्रवेश करत आहेत किंवा कोकाटे साहेब तो म्हणजे शिवधर्मात प्रवेश करत आहेत. हा अधिकार कशामुळे दिलेला आहे तर हा अधिकार घटनेच्या 25व्या कलमाने दिलेला आहे. घटनेच्या 46व्या कलमानुसार हे राज्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचं हित संवर्धित करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी तजवीज करण्यात आलेली आहे. असं करत 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या 340व्या कलमापर्यंत येतात आणि घटनेच्या 340व्या कलमानुसार या देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला समाज म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत संविधानिक भाषेमध्ये अदर बॅकवर्ड क्लास म्हणतो,
अन्य मागासवर्गीय म्हणतो त्यांची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. मगाशी मी बोललो की अनेकांना असं वाटतं संविधान कोणासाठी आहे? संविधान अस्पृश्यांसाठी आहे, मागासवर्गीयांसाठी आहे. मग मागासवर्गीयांमध्ये पण कोणासाठी आहे? संविधान बौद्धांसाठी आहे. जर समजा संविधान बौद्धांसाठी असतं तर संविधान लिहिताना बाबासाहेबांनी अगोदर विचार बौद्धांचा केला असता. पण तसं केलेलं आहे का? तर त्याचं उत्तर नाही. आणि जर तसं असतं तर संविधानाची सुरुवातच आम्ही बौद्ध लोक विथ द पीपल म्हणजे विथ द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया अशी झाली असती. पण तशी सुरुवात आहे का संविधानाची? तसं नाही. तर बाबासाहेबांनी सर्वसमावेशक संविधान हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 340व्या कलमानुसार अदर बॅकवर्ड क्लास अन्य मागासवर्गीयांची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कारण त्यांची लोकसंख्या ही या देशामध्ये सर्वाधिक आहे. 341व्या कलमानुसार अनुसूचित जाती यांची व्यवस्था केलेली आहे आणि 342व्या कलमानुसार अनुसूचित जमाती यांची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. घटनेची 5वी आणि 6वी अनुसूची अनुसूचित जमातीच्या बांधवांसाठी, आदिवासी बांधवांसाठी, गिरीकंदरांमध्ये पर्वतराजींमध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवांसाठी ही करण्यात आलेली आहे. म्हणजे संविधानाने साहेबराव येरेकरच एका ठिकाणी असं म्हणतात, झाडही नव्हतं, आसराही नव्हती झाडाची फांदी, झाडही नव्हतं, आसराही नव्हती झाडाची फांदी, भारतीय संविधानामुळे मिळाली आम्हाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधी. म्हणजे या संविधानामुळे सर्वांना जीवन जगण्याची संधी ही उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, वेळ कमी आहे, मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. आज संविधानाची स्थिती काय आहे ही चिंतन करण्याची गोष्ट आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. संविधान निर्माण करताना संविधान निर्मात्याने या राज्याची कल्याणकारी राज्य म्हणून घोषणा केलेली आहे आणि एक कल्याणकारी राज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण ही राज्याची जबाबदारी मानण्यात आलेली आहे. तो राज्याचा कर्तव्याचा भाग मानण्यात आलेला आहे आणि या देशात राहणाऱ्या नागरिकांचा तो हक्क समजण्यात आलेला आहे. पण आज देशातील सर्व लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळतो आहे का? जैन सर, मला वाटतं हा सर्वांनी विचार करण्याचा विषय आहे. या देशामध्ये आजही भूकबळींची संख्या किती आहे? या देशामध्ये आजही निर्वस्त्र किंवा अर्धनग्न अवस्थेत जगणाऱ्यांची संख्या किती आहे? या देशामध्ये आजही इंदिरा आवास योजनेचं घर मला मिळालं पाहिजे म्हणून धडपडणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? हॉटेलमध्ये गेलं, एका रात्रीचे एक सूट बुक केला तर 2-3 लाख रुपये सहज पेड करावे लागतात. पण दुसऱ्या बाजूला इंदिरा आवास योजनेचं घर मला मिळावं, मी त्या घराचा भोगवटादार व्हावा म्हणून अहोरात्र परिश्रम घेणारे, धडपड करणारे अनेक समाज बांधव या ठिकाणी आजही अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात. शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज मानण्यात आलेली आहे. आज देशामध्ये सर्वांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था आहे का? मी तुम्हाला विचारतो. मला उत्तर नकोय, पण मला असं वाटतं की याच्यावरती सर्वांनी चिंतन मनन निश्चितपणे केलं पाहिजे. राजश्री शाहू महाराजांचा आपण आदर्श ठेवतो, कारण शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा 28% हिस्सा हा शिक्षणावर खर्च केला जात होता. आज देशाची परिस्थिती अशी आहे मित्रांनो, मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3-4% रक्कम सुद्धा शिक्षणावर खर्च केली जात नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. शिक्षणाचं खाजगीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात होतंय. गोरगरिबांची, मागासवर्गीयांची, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या मुलांची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतील का? शिक्षणाचं खाजगीकरण केलं. मी माझीच गोष्ट सांगतो, माझ्याच कुटुंबातल्या, माझ्याच एका नात्यातल्या एका छोट्या लेकीला ज्युनियर KG ला ॲडमिशन घ्यायचं होतं. 58,000 रुपये तिची फी भरली. मला सांगितलं,
मी विचारात पडलो. मी म्हटलं ज्युनियर KG टू PG एवढं शिक्षण मी घेतलं, PhD पण केली, MPhil पण केलं, सेट नेट क्वालिफाय झालो, तरी सुद्धा मला 58,000 रुपयाचा खर्च लागला नाही. आणि आता ज्युनियर KG साठी, नर्सरीसाठी 58,000. आणि असंच असलं तर तेच लेकरू ज्यावेळेला PGला जाईल त्यावेळेला परिस्थिती काय असेल. तर ही सर्व विचार करण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी येऊन पोचलेली आहे. हे संविधान ज्यावेळेला तयार केलं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर शिवरायांचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की हे संविधान निर्माण करताना मला फारसे कष्ट पुरले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर रयतेचं राज्य, लोक कल्याणकारी राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. आज आपण धाडसाने राज्याची वाटचाल लोक कल्याणकारी अवस्थेकडे चालली आहे का, किंवा आपण तसं म्हणू शकतो का, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन हा दिलेला आहे. लिंबू मिरची ही घराला लावण्याची बाब नाही, ती गाडीला लटकवण्याची बाब नाही, ती खाण्याची गोष्ट आहे. पण आजची परिस्थिती कशी आहे, धर्मांधता ज्याला आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणात डोकं वर काढत आहे असं चित्र सगळीकडे निर्माण झालेलं आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. एका बाजूला आपण चंद्रावर जातोय, एका बाजूला मंगळावरती जातोय, पण दुसऱ्या बाजूला मात्र आपली चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून तिरुपतीच्या बालाजीला सोन्याचं चंद्रयान सुद्धा आपण अर्पण करतो आहे. किंवा कोणीतरी महाराज येतात आणि काहीतरी दिशाभूल करणारं वक्तव्य करतात आणि आमची गोरगरीब जनता, भोळी जनता, साधी जनता त्याच्या मागे धावतोय. म्हणजे धार्मिक वाद मोठ्या प्रमाणावर फोफावला जात आहे असं मला वाटतं. धर्मसंस्था आणि जाती संस्था या मोठ्या प्रमाणावरती संविधानाला बाधा निर्माण करू शकतात असं मत ज्यावेळेला व्हॉइस ऑफ अमेरिका 24 मे 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतल्या एका भाषणामध्ये व्यक्त केलं होतं. पण तशीच परिस्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. आणि याच्यासाठी, या सर्व बाबींसाठी विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मला वाटतं कोकाटे सर, आपण आणि आपले सहकारी जी अभिनव यात्रा, संविधान जागर यात्रा, संविधान निर्धार यात्रा आयोजित करता आहात, या यात्रेचं फळ, या यात्रेचं फलित निश्चितचपणे आपल्याला मिळेल. आणि या संविधान निर्धार यात्रेच्या माध्यमातून संविधानात नेमकं काय आहे, संविधानात काय अपेक्षित आहे, संविधानात कोणत्या प्रकारचं वर्तन अपेक्षित आहे, हे सुद्धा आपल्याला समजू शकेल. मित्रांनो, संविधान ही काही जादूची गोष्ट नाही आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला पण सांगितलं होतं की संविधानाच्या गुणाअवगुणांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण संविधान चालवण्याची जबाबदारी, हे राज्य चालवण्याची जबाबदारी ज्याच्या हातात असेल. जसं ते म्हणतात, बर्गचं एक उदाहरण देतात आणि ते म्हणतात, बर्ग असं म्हणतो की सत्ता देणं सोपं आहे पण शहाणपण देणं कठीण आहे. तरी सत्ता दिलेली आहे, पण हे शहाणपण राज्य करताना मिळावं यासाठी आमची संविधान जागर यात्रा किंवा संविधान निर्धार यात्रा फैजपूरपासून तर मुंबईपर्यंत निघालेली आहे. आणि त्या माध्यमातून संविधानाचा जागर निश्चित केला जाईल. आपली सुद्धा एक या देशातील संविधानप्रेमी नागरिक, एक जागृत नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण संविधानाला अपेक्षित असलं वर्तन आपल्याकडून झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे भक्तांची नाही पण अनुयायांची निश्चितपणे गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी मगाशी सांगितलं की कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, गटाचे, संप्रदायाचे अजिबात नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे होते. आणि या संविधानाचा फायदा संपूर्ण देशातील लोकांना होणार आहे. या ठिकाणी काही महिला भगिनी बसलेल्या आहेत, त्यांना सुद्धा प्रचंड प्रमाणात, म्हणजे ताई जर संविधान नसतं तर कदाचित तुम्ही या ठिकाणी बसू सुद्धा शकल्या नसत्या. हा अधिकार तुम्हाला जर कोणी दिला असेल तर तो भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी जागृत ठेवून हे संविधान कसं टिकून राहील, याचं अस्तित्व कसं अबाधित राहील, हे संविधान कसं जास्तीत जास्त दिवस टिकेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं, कसोशीने प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एक शायर असं म्हणतो, त्याच्यापूर्वी दुष्यंत कुमार एका ठिकाणी असं म्हणतात, वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है, उस सरफिरे को यूं ही नहीं बदला सकते हैं आप, वो आदमी नया है
मगर सावधान है, कुछ नहीं है फटेहाल है मगर, कुछ नहीं है फटेहाल है मगर, झोले में उसके भारत का संविधान है, झोले में उसके भारत का संविधान है. म्हणजे एका फाटक्या माणसाला ताकद देण्याची किमया, समान न्याय, समान अधिकार, समान दर्जा, समान संधी, समान प्रतिनिधित्व देण्याचं काम भारतीय संविधानाने केलं आहे. आणि मित्रांनो, हे संविधान आज आहे, हे सांभाळण्याची, जोपासण्याची, टिकवण्याची, वृद्धिंगत करण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. यासाठी आपण सर्वांनी प्राणपणाने प्रयत्न केला पाहिजे. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी हा लढा दिला पाहिजे. मी या ठिकाणी मनापासून कोकाटे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आदरणीय जैन सर, आदरणीय डॉक्टर साहेब अनिल शिंदे सर, माझे सन्मित्र आणि मार्गदर्शक अशोक पवार सर यांनी या यात्रेचं नियोजन केलं, या ठिकाणी घेऊन आले, याबद्दल यांचंही अभिनंदन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यांचं विचार ऐकून घेण्याचा, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. आपलेही धन्यवाद व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. पुन्हा एक वेळा आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.